महासंग्राम या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत। जयंतजी तुमचंही खूप खूप स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या सोबत आहेत। लोकसभेसाठी जागा वाटप सुरू आहे, वेगवेगळ्या घडामोडी घडतायत, पक्षप्रवेश होतायत, वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि पुढची रणनीती आणि लोकसभेसाठीचं त्यांचं नेमकं टार्गेट आज आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। पाटील साहेब खूप खूप स्वागत तुमचं। नमस्कार। जसं म्हटलं की लोकसभेसाठी म्हणून बरेच पक्षप्रवेश होतात, म्हणजे संध्याकाळी पक्षात असलेला नेता दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या पक्षात गेलेला असतो। मात्र खरा पक्षप्रवेश कधी होणार आहे? हा प्रश्न कोणासाठी आहे? तुम्हाला कोणासाठी वाटतो? मला माहित नाही। प्रश्न विचारणाऱ्याने कोणाच्या पक्षप्रवेशाविषयी नाही, आता राजकारणामधली भाषा अशीच झालेली आहे की नेमकं कोणासाठी आहे ते कळत नाही, पण तुमच्याविषयी आता महाराष्ट्रातली लोकच संभ्रमात एवढ्या मोठ्या प्रमाणात गेलेली आहेत आणि रोज होणाऱ्या सकाळ दुपार संध्याकाळच्या पक्षप्रवेशाविषयी लोकांना काय तर देणं घेणं राहिलेलं नाही। त्यामुळे असे प्रश्न विचारणं बंद करावं आणि उत्तर देण्याची आवश्यकता नाही। एक दिवस तर बातमी अशी आली की संध्याकाळी पक्षप्रवेश होणार आहे, तर ह्या पूर्णविराम का नाही होते ह्या बातमीला? कडक म्हणजे तुम्ही भूमिका का नाही घेत? हा प्रश्न ज्यांनी निर्माण केलेला आहे त्यांना विचारलं पाहिजे ना तुम्ही। मला गरीबाला का विचारताय? माझं काय? त्याबद्दल चर्चा होतात ना, ती सकाळ दुपार संध्याकाळ चर्चा करणाऱ्यांना विचारायला पाहिजे ना तुम्ही। आता प्रत्येक वेळेला रोज सकाळी नवी रुमर आली तर त्याला उत्तर देत बसणं, दुसरी काही कामं आहेत की नाही आपल्याला? रोज सकाळी उठून सांगायचं मी नाही मी नाही मी नाही, काय पद्धत चालली? सध्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात जास्त अफवा या तुमच्याविषयी होत आहे। कारण का तर असं आहे की राजकारणामध्ये सौजन्य, नम्रपणा, सर्वांशी चांगले संबंध ठेवणं हा आता अलीकडे गुन्हा व्हायला लागलाय। त्यामुळे कदाचित असेल। राष्ट्रवादी फुटली तेव्हापासूनच खरं तर ही चर्चा सुरू आहे। सगळ्यांना एक प्रश्न होता की तुम्ही पवार साहेबांच्या अगदी जवळचे, त्याचबरोबर अजित पवार आहेत, छगन भुजबळ आहेत, वळसे पाटील आहेत, पटेल आहेत, तटकरे आहेत, हे सगळे पवारांच्या खूप जवळचे लोक, हे लोक का बीजेपी सोबत गेले याची कल्पना होती पवार साहेबांना? मला वाटत नाही की त्यांना काही कल्पना याच्यातली असेल, पण या काही लोकांनी सुरुवातीपासून म्हणण्यापेक्षा शेवटच्या महिन्या दीड महिना आग्रह धरलेला काही कारणास्तव की आम्हाला तिकडे जावंच लागेल म्हणून। आग्रह कशासाठी होता? म्हणजे आपण ईडी सीबीआय दबाव जरी मानला तर तो मग दबाव तुमच्यावर देखील असायला पाहिजे। नाही, असं आहे की आग्रह हा यासाठी होता की त्यांच्या काही अडचणी होत्या आणि त्या अडचणी असल्यामुळं त्यांना असं वाटत होतं की या अडचणी सोडवण्यासाठी हाच मार्ग आहे। ही यासाठी एक ती बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये ठरलं होतं की भाजप सोबत जायचं, त्यासाठी त्या पत्रावर सही करण्यात आली होती। कुठली बैठक? तुमच्या आधी तटकरे इथे येऊन गेले, ते असं म्हणाले की आमच्या बैठकीमध्ये हे ठरलेलं होतं की भाजप सोबत किंवा सरकारमध्ये आपण सामील व्हायचं। अशी कुठली बैठक झाली नव्हती। बैठक म्हणजे सर्व आमदारांची? हा, म्हणजे ते पत्र काही ठराविक लोक जी बसायची त्यांच्यातल्या बहुसंख्यांचा, म्हणजे 8-10 जण, त्यांचा बहुसंख्यांचा आग्रह होता की हे करायला पाहिजे। पण त्या पत्रामध्ये उल्लेखच होता की आपल्याला भाजप सोबत जायचं आहे, सत्ता स्थापन करायचं आहे। त्याच्यामध्ये सगळे आमदार होते, तुमचंही नाव त्यांनी घेतलं। कुठल्या पत्र? भाजप सोबत जाण्यासाठी असं कधीही पत्र देण्यात आलं नाही। अशी कुणीही सगळ्या आमदारांना बोलवून सगळ्यांच्या सह्या घेतल्या असं कधीही झालं नाही। ज्यावेळी आमचं 19 साली निवडणुका झाल्या त्यावेळी सर्व आमदारांच्या 6 प्रतीत सह्या घेण्यात आल्या, 6 प्रतीत, आणि त्याचे वेगळ्या वेळी वापर करण्यात आले। त्याच्या पलीकडे अशी स्पेसिफिक बसून सह्या सगळ्यांच्या गोळा केल्या असं कधी झालं नाही।